हॅलो गाईज, नमस्कार. मी वनिता. तर माझा आजचा व्हिडिओ जरा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तो असा की मला तुम्हाला एक रिअल स्टोरी सांगायची, रिअल कहाणी शेतकऱ्याची. जास्त कोणाची नाही, माझ्या स्वतः वडिलांची. माझे वडील स्वतः शेतकरी आहेत, त्यांच्याबद्दलच सांगायची. मग त्यांच्यासोबत सगळे बाकीचे शेतकरी पण आलेत. तर चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ते माझे वडील तिकडे. तर आम्ही आलो आहे भात बघायला. बघू शकता तुम्ही. मी या भाताचा व्हिडिओ अगोदर पण अपलोड केला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, तर तुम्ही जाऊन नक्की बघा. तेव्हा आम्ही फक्त भाताला थोडी कसर होती, थोडा हे वडील बोलले की थोडी कसर आहे भाताला. पण आज वडील आले घेऊन की म्हणे चल भात सोंगायचं, आपण एकदा बघून येऊ. तर आता भात सोंगायचं म्हणजे सोंगायला आलंच आहे. आता हे पावसाचं वातावरण बघू शकता मागे. हे बघा, सगळीकडे असा भरलेला पाऊस आहे. तुम्ही शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, म्हणजे आता तर त्यांना असं वाटतं की जर आता भात सोंगलं, समजा पाऊस आला तर मग काय करायचं. म्हणजे तो भात आपण आडवा करणार कापून, आणि जर पाऊस आला तर तो उचलता पण येणार नाही, अख्खे दाणे खाली पडतील. म्हणजे किती शेतकऱ्याचं नुकसान आहे, किती म्हणजे खूपच. त्यामुळे खूप असं वाईट वाटतं की बाबा असं शेतकऱ्यासोबत नाही व्हायला पाहिजे. तर सगळ्यांचं तसंच झालं आहे. चला तुम्हाला पुढे दाखवते मी. हे बघा, पूर्ण वाळला आहे. आणि हे बघा, असं जरी हात लावला तरी दाणे, हे बघा, तरी हातामध्ये दाणा निघून येतो आहे बघा. म्हणजे तुम्ही विचार करा की आमचं भात सोंगायला आलं इथे. आणि खाली पण कुठे दाणे पडले असतील, लोमटे पडतायत, तेही तुम्हाला दाखवते मी. म्हणजे आता असं झालं आहे की थोडं थोडं सोंगायचं, आणि तेवढंच सोंगून तेवढंच बांधून सेफ जागेत नेऊन ठेवायचं, असं झालं आहे. त्यामुळे माझ्या वडिलांना पण प्रश्न पडला की भात सोंगायला घ्यायला पाहिजे. पाऊस आता सकाळी पण होता, आता नाही आहे, पण तसं वातावरण तर झालं आहे आता. हे बघा, तुम्ही विचार करायला की काय करायला पाहिजे. खूप शेतकऱ्यांचं असंच झालं आहे. आणि त्यात काही लोक तर असं गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये भात कापतायत. भात कापून तसंच उचलून नेऊन ठेवतात, पण त्याच्यामध्ये दाणे किती खाली गळून पडत आहेत. म्हणजे खूपच चांगलं भात असूनसुद्धा त्यांना गॅरंटी नाही की आम्हाला किती पोते भात होईल म्हणून. चला तुम्हाला पुढे दाखवते अजून. माझा मुलगा चाललाय मागे, गवत उपटतोय. ते किती झालंय असं. हे बघा, माझे वडील पण उपटतात ते. मग घ्यायचंय का मग उद्यापासून सोंगायला? घ्यायचे सोंगायला उद्यापासून? घाई तर नका करू, कारण की कसं आहे, उगाच तुम्ही घाई करशाल आणि उगाच फजिती नको व्हायला. नाही पण हा, मग तेच करायला लागेल. थोडं थोडं सोंगून तेवढंच बांधायचं आणि तेवढंच नेऊन ठेवायचं. हा, तर बघा तुम्ही, तर माझे वडील काय बोलले तसं तुम्हाला सांगितलं की थोडं थोडंच भात सोंगायचं आणि तेवढंच बांधायचं, तेवढंच सेफ जागेत नेऊन ठेवायचं, आणि दुसरा पर्याय नाही आहे. चोड कसे साईडला होऊन गेलेत बघू शकता तुम्ही. एकदम पिवळे होऊन गेलेत, म्हणजे पिवळे म्हणजे आता जरी सोंगायला घेतलं तरी काही हरकत नाही, असं झालं. म्हणून वडील कन्फर्म करायला आले ते. सोंगायला चालेल काय, दाना पडतोय असं हातामध्ये घेतल्यावर, माहिती आहे, लोमटे लगेच येतोय गळून तो. हा, मग तुम्हाला तेच तर सांगते, पडतोय लगेच तो. तो सोंगतानाच खाली किती पडेल बघा. हा हा, मग मी तेच मी मागाशी घेतलं तुम्हाला नाही का बोलले, हातामध्ये येतोय लगेच.
याला काय कसं दिसतं तुला तसं नाही ते. लांबून तसं दिसलं हो मला हिरवं. काय जाणं कुठं राहिलं एवढं बास नाही काय कुठं झालं हे पण. कुठं राहिलं कसं त्याला म्हणलं ही आंधी पाडा वज असं नाही जर एवढं एवढं हेच जरी घ्या सोंगलं अगोदर. हा हेच घ्या अगोदर. एवढं एवढं असं सोंगलं ना हम्म. तेवढंच दाणं पळवायचं कोरडं एकदम नाही सोंगीत राहायचं. तेवढं नका, तेवढं दुपारून करू लगेच नका. समजा आता सकाळून सोंगलं ना आलं तर आतापर्यंत बात हे पोत्या गोण्यात भरायचं उपणायचं नाही. तेच करावं लागल. काय राहिलं त्याला एवढं दोन माणसं किती सोंगणार तवा वैरी एवढं सोंगता तोवर येईल जायचं. आता 4 माणसं आहेत. पावसाचा नाही अजून, पावसाचं तर काय गॅरंटी देऊ शकत नाही आपण. बघू आज उद्या आज रात्री उद्या पर्यंत ते तरी आज उद्या बघा. ए काय करतो तिकडं चले तिकडे बघ कसं दिसतंय. तर आम्ही चाललोय. उभं आहे ना म्हणून त्याला काय नाही. गवत नाही कापायचं तुम्हाला? विळा कशाला आणला होता मग? कसं सोंगलं ना कडाकलं का ते बात पडायचं. तर वडिलांचं असं म्हणणं आहे, ते बघा हे फक्त थोडंसं अर्ध असं एवढंसं कापून घ्यायचं आणि तेवढंच कापून तेवढंच बांधून तेवढंच जोडायचं आणि मग पुढच्याला हात लावायचं. त्यांनी असं आणि माणसं पण आता भेटणं मुश्किल झालं, कारण की सगळ्यांना त्यांच्याच भाताचं टेन्शन पडलं की भात, कारण की सगळ्यांच्या सोबत सोंगायला आलेत सेम, त्यामुळे माणूस मिळणं पण खूप मुश्किल आहे. प्रत्येकजणांना प्रत्येकाचं भातं टेन्शन पडलं की आमचं भात आम्ही पाऊस नसेल तर पटकन सोंगून घेऊ असं. तर तुम्ही बघू शकता भात सोंगायला आलं आहे ते. दाणा पण लगेच पडतो आहे हात लावल्यावर. त्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? नंतर रात्रीची झोप, अन्न गोड लागत असेल की एवढं भात आहे ते कधी माझ्या घरात व्यवस्थित येईल असं हेच डोक्यामध्ये विचार असतील. स्वतः मी माझ्या वडिलांवरून सांगते, त्यामुळे दुसरा शेतकरी असंच विचार करत असेल. आपण बोलतो शेतकरी सुखात आहे, सुखाने खातोय, त्याचं कमवतोय, पण नाही किती मेहनत घ्यावी लागते नाही, स्वतः मी माझ्या वडिलांवरून सांगते, बघितलं सुद्धा आहे. आता उद्या घेतात की परवा घेतात माहीत नाही, तोपर्यंत मी राहते की नाही इथे, म्हणजे मी निघून जाईल माझ्या घरी. असले तर येईलच भात सोंगायला. बाळा खाली नीट बघून ये. चाललेत पुढं, हे बघा पावसाला म्हणावं नको बाबा, भात चांगलं व्यवस्थित घरामध्ये जाऊ दे. हे बघा, बघू शकता कसं पडलंय खाली, पडतात लगेच. तुमच्याकडे पण अशीच परिस्थिती आहे का? मग तुमचं पण भात सोंगायला आले आणि भात पाणी तर गावीकडे सगळीकडेच पाऊस पडतोय, तर तुमचा पण तुम्हाला असाच प्रश्न पडला आहे की भात कसं सोंगावं, काय सोंगावं ते, तर कमेंट करून नक्की सांगा. तर आपण एवढंच प्रे करू शकतो की पाऊस नको पडायला. तर काहीच आता तुम्ही फक्त आता आपण एवढंच प्रे करू शकतो की पाऊस नको आणि सगळ्या शेतकऱ्यांचं जे टेन्शन आहे ते थोडं कमी होते.
हे आपल्याकडे आपण काहीच करू शकत नाही. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडं पण असंच वातावरण आहे किंवा तुमची पण परिस्थिती असेल तर तीही सांगा कमेंट करून. तर चला, तर माझे वडील गेलेत पुढं, त्यांना माहीतसुद्धा नाही. ते बघा. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.